लास्ट सेशन मध्ये आपण काय बघितलंय, तर लास्ट सेशन मध्ये आपण सेपरेटेड स्टार्टिंग विथचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे, सबस्ट्रिंगचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे, त्याच्यानंतर एंडिंग विथचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे, सेपरेट बघितले. तर आता आपण डीएफएचाच प्रॉब्लेम घेतोय, पण ह्याच्यामध्ये आता आपण मिक्स प्रॉब्लेम बघणार आहे. मिक्स प्रॉब्लेम म्हणजे काय, की डिझाइन डीएफए ओव्हर 0 1 2 हॅव्हिंग अ स्ट्रिंग स्टार्टिंग विथ 0 0 अँड एंडिंग विथ 1 1. म्हणजे स्टार्टिंगला कंपल्सरी 0 0 पाहिजे, एंडिंगला 1 1 पाहिजे, मध्ये आधे काही आलं तरी चालेल. सुरुवात काय पाहिजे 0 0, मध्ये आधे काही आलं तरी चालेल, नंतर काय पाहिजे 1. कळालं? मग आता बेसिक स्ट्रिंग कशी ड्रॉ करणार, कमीत कमी काय पाहिजे 0 0 1 1 येणारच आहे ना. म्हणजे बेसिक स्ट्रिंग आपण कशी ड्रॉ करणार, क्यू नॉट 0 0 1 1 एंडिंग विथ आहे, त्यामुळे एंडिंग असल्यामुळे बॅकट्रॅकिंग होणार आहे, लूप येणार नाही. सबस्ट्रिंग असतं तर मी डायरेक्टली सक्सेस नंतर काय दिलं असतं, लूप दिलं असतं. कळालं एवढं? मग आता Q0 वरून काय प्रोसेस व्हायचं राहिलं, 1 आणि 2. तर सुरुवात 1 आणि 2 ने झाली तर चालेल का, कारण की हा जो पार्ट आहे हा 0 0 दिलेला आहे, हा कंपल्सरी काय आहे स्टार्ट. मग जर सुरुवातीला 1 आलं नंतर 0 0 आलं, किंवा 1 0 आलं 2 0 आलं, किंवा 2 आलं नंतर 0 0 आलं, तर चालेल का, नाही. स्टार्टिंगचे आपण पाहिलंय. मग काय करावं लागेल तुम्हाला, इथे एक एरर स्टेट घ्यावी लागेल. या एरर स्टेटला आयदर तुमचा 1 आला तरी एरर, किंवा 2 आला तरी पण एरर, म्हणजे हे चालणार नाही. आणि एरर नंतर काहीही आलं 0 1 2 तरी पण काय आहे, एररच आहे. कळालं एवढं, समजलं? आता इथे आपण Q1 ला आलो. Q1 ला आल्यानंतर रीड काय केलं 0. प्रोसेस काय व्हायचं राहिलंय, इथे पण प्रोसेस व्हायचं राहिलंय 1 आणि 2. मग सुरुवात स्टार्टिंग विथ 0 0, मग सुरुवात 0 1 किंवा 0 2 नी चालेल का, नाही. मग काय करणार, एरर. म्हणजे आता जरी 1 आला किंवा 2 आला 0 नंतर, तरी तो कुठे जाणार, एरर. कळालं? हा एवढा पार्ट झाला स्टार्टिंगचा. त्याच्यानंतर मी Q2 ला आले. Q2 ला आल्यानंतर मी 0 0 हे रीड केलं, 0 0 हे रीड केलं. प्रोसेस कुठलं झालंय 1, राहिलंय काय 0 आणि 2. आता काय पाहिजे, परत 0 0 1 1 पाहिजे का, फक्त आता 1 1 पाहिजे. दोन वेगळे पार्ट आहेत, हे कळतंय का. हा पार्ट आहे स्टार्टिंगचा आणि हा पार्ट आहे एंडिंगचा. हा कुठला पार्ट आहे स्टार्टिंगचा, हा आहे एंडिंगचा. त्यातला हा स्टार्टिंगचा पार्ट आपला कव्हर झालेला आहे, राहिलाय कुठला पार्ट फक्त एंडिंगचा. मग आता 0 0 नंतर काय पाहिजे, नुसतं 0 0 नंतर काय पाहिजे 1 1. समजून घ्या, 0 0 नंतर काय पाहिजे, फक्त 1 1. आणि 2 नंतर पण काय पाहिजे, कुठून मिळते 1 1 1 1 Q2 वरून. म्हणून मी इथे 0 आणि 2 च लूप लावलं. इथून हा एररला गेला का, कळालं? त्याच्यानंतर पुढे मी Q3 ला आले. Q3 ला आल्यानंतर मी रीड काय केलं 0 0 1. प्रोसेस काय व्हायचं राहिलंय 0 आणि 2. तर आता मला काय पाहिजे, काय पाहिजे 0 0 आधी येऊन गेला ना, हा येऊन गेला म्हणल्यानंतर ह्याचा आता विचारच करायचा नाही, काठ वरून टाकायचे. फक्त काय पाहिजे राहिलं आता 1 1. म्हणजे 0 नंतर काय पाहिजे 1 1 आणि 2 नंतर पण काय पाहिजे 1 1. कुठून मिळते हे दोन्ही पण Q2 वरून. म्हणून इथे मी बॅक ट्रॅकिंग करणार कोणासाठी 0 आणि 2 साठी. त्याच्यानंतर इथे मी Q4 ला गेले. रीड करताना 0 0 1 1 0 0 1 1 0 0 1 1. प्रोसेस व्हायचा काय राहिलंय 0 1 2. आता 0 0 1 1 नंतर परत काय पाहिजे, बरोबर 1 1. परत काय पाहिजे मला 1 1, किंवा 2 नंतर पण परत काय पाहिजे 1 1. कुठून मिळते 1 1 Q2 वरून. आणि हा 1 आहे, तर हा 1 ऑलरेडी आहे, रिपीटेड स्ट्रिंग झाली, म्हणजे काय झाला, हा सक्सेसच झाला ना 1 1 1 1 1. त्यामुळे तुम्ही ह्या 1 साठी काय करणार आहे लूप. कळालं का आपण कसे सॉल्व्ह केलेत. म्हणजे ह्याच्यामध्ये मी स्टार्टिंग विथ आणि सबस्ट्रिंग, स्टार्टिंग विथ आणि सबस्ट्रिंग हे दोन्ही इथे आपण प्रोसेस केलेले आहेत. मग ह्याची मशीनची डेफिनेशन लिहूयात आपण. आता मशीनची डेफिनेशन तुम्ही अशी डायरेक्टली लिहिली तरी चालते. आधी सुरुवातीला काय असतं क्यू, क्यू म्हणजे स्टेट्स एकत्र इथे लिहिलं तरी चालतं. कुठल्या कुठल्या स्टेट्स आहेत Q0 Q1 Q2 Q3 Q4 एरर. त्यानंतर इनपुट सिम्बॉल, त्याच्यानंतर स्टार्टिंग स्टेट Q0, नाही डेल्टा असतं ना मला वाटतं डेफिनेशन मध्ये, डेल्टा स्टार्टिंग स्टेट
Q0 आणि फायनल स्टेट कळालं का? मी हे एकत्र लिहिलं, नाहीतर आधी आपण हे क्यू समेशन डेल्टा त्याच्यानंतर Q0 आणि Q आणि फायनल स्टेट हे आणि मग हे खाली डिस्क्राईब करायचं, हे एकत्र लिहिलं तरी पण चालतं. त्याच्यानंतर आपल्याला ट्रान्झिशन टेबल ड्रॉ करायचा. इथे मी ट्रान्झिशन टेबल ड्रॉ करते. कुठल्या कुठल्या स्टेट्स आहेत? Q0, Q1, Q2, Q3, Q4, Q एरर. सक्सेसची स्टेट कुठली आहे? Q4. इनपुट सिम्बॉल 0 1 2. नाही तर बऱ्याचदा परत आपण इथं 0 0 लिहायचं नाही. जे इनपुट सिम्बॉल आहेत ते इथे लिहायचे असतात. Q0 वरून 0 कुठे चाललाय? Q1 वरून 0, Q2, Q2 वरून 0, Q2. बरोबर? हा. Q3 वरून Q2 लाच ना? Q4 वरून Q2, Q1, 1 ला Q4 आणि Q3 वरून पण Q4. बरोबर. हा झाला आपला कम्प्लीट ट्रान्झिशन टेबल ड्रॉ करून आणि हा झाला डीएफए. आणि ही कुठली स्टेट आहे आपली? स्टार्टिंग स्टेट. कळालं का? हे प्रोसेस कशी केली? 0 0 चा विचार झाल्यानंतर फक्त प्रोसेस कोणासाठी करायची? 1 1. तर त्यांनी आपल्याला असं सांगितलं असतं एंडिंग विथ 0 0 1 1. तर मग सगळीकडे बॅकट्रॅकिंग आला असं, मग एरर स्टेट आली नसती. इथं मिक्स केलेले प्रॉब्लेम आपण इथे सॉल्व्ह करतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून एक प्रॅक्टिसचा प्रॉब्लेम घेऊयात.